सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय आषाढी एकादशी, पंढरीची वारी. माणूस घडविते, समाजाला जोडते पंढरीची वारी. पंढरपूरची वारी हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव. यामध्ये कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक आहे. जगात अनेक यात्रा आहेत, पण माणसाला माणूस बनवणारी एकच यात्रा, आणि ती म्हणजे वारी. वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वाट नव्हे, तर ती स्वतःला शोधण्याची वाट आहे. वारी म्हणजे चालणारी भक्ती, बोलणारी माणुसकी आणि जगणारा समतेचा विचार आहे. ज्या समाजाने जातीपातींच्या भिंती उभ्या केल्या, त्या समाजाला संतांनी वारीच्या रूपाने समतेची विद्यापीठ दिले. येथे कुणी राजा नाही, कुणी रंक नाही, कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. येथे प्रत्येकजण फक्त आणि फक्त माऊली आहे. वारी शिकवते की आपल्याजवळ किती आहे हे महत्वाचे नाही, तर आपण किती वाटून घेतो हे महत्वाचे आहे. एका भाकरीचे 4 तुकडे करून अनोळखी माणसाला प्रेमाने खाऊ घालणारा वारकरी जेव्हा घ्या माऊली प्रसाद आहे असे म्हणतो, तेव्हा वाटते विठ्ठल विटेवर उभा नसून या प्रेमळ हातातच आहे. वारी शिकवते की थकलेल्या माणसाला आधार द्यायचा असतो, रडणाऱ्यांच्या डोळ्यावर मायेचा हात ठेवायचा असतो, मागे राहिलेल्यांची वाट पाहायची असते. कारण वारीत स्पर्धा नसते, सोबत असते. आजच्या जगात माणसाकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, पण वेळ नाही, माया नाही आणि माणुसकी तर अजिबात नाही. आज प्रत्येक घराला, प्रत्येक मनाला आणि प्रत्येक समाजाला वारीची गरज आहे. वारी ही केवळ धर्म नाही, ती संस्कार आहे. ती केवळ परंपरा नाही, तर ती सामाजिक क्रांती आहे. संत ज्ञानेश्वरांनी समतेचा विचार दिला, संत तुकारामांनी भक्तीचा मार्ग दिला, आणि त्या विचारांना चालण्याची दिशा दिली ती वारीने. वारी आपल्याला सांगते, देव शोधण्यासाठी आकाशाकडे पाहू नका, माणसाच्या डोळ्यात पहा, विठ्ठल तेथेच दिसेल. वारी म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी माणसाच्या मनात पोहोचणे. वारी म्हणजे विठ्ठल भेटण्यापूर्वी माणुसकीला कवटाळणे. आज लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत, पण खरी वारी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्या मनातील अहंकार, द्वेष, मत्सर आणि भेदभाव संपेल. कारण वारी म्हणजे पावलांनी चालायची नसते, तर ती मनाने जगायची असते. वारी म्हणजे विठ्ठलाकडे जाण्याचा मार्ग नाही, तर माणुसकीकडे परत येण्याचा मार्ग आहे. आणि शेवटी ज्या दिवशी प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला माऊली म्हणून हाक मारेल, त्या दिवशी प्रत्येक घर पंढरपूर होईल आणि प्रत्येक हृदयात विठ्ठल उभा राहील. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.